आज मला स्वयंपाक काय केला असा प्रश्न विचारला बरं का. मी थोडी मजा करायची ठरवली. मी म्हटलं आज सगळ्यांना चटका देणार आहे. त्याबरोबर सगळी मंडळी मनातल्या मनात घाबरली बरं का, की खरंच आज आजी चटका देणार आहे का काय. पण नाही, मी आज हरभऱ्याच्या डाळीचा चटका करणार आहे आणि तो चटका सगळ्यांना आवडेल याची मला खात्री आहे. त्याच्याबरोबर आणखीन एक आपण हरभऱ्याच्या डाळीचा झटपट होणारा पदार्थ बघणार आहोत. चला तर मग हे दोन्ही पदार्थ कसे करायचे ते आपण बघूयात. त्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात जायला पाहिजे. जाऊयात स्वयंपाकघरात. आता आपण हरभऱ्याच्या डाळीचा चटका करूयात बरं का. याला तिखट असं सुद्धा म्हणतात. म्हणजे असा छान हरभऱ्याच्या डाळीचा चटका झणझणीत केला ना, की गावाला आपण निघालो की पूर्वी भाकरी किंवा पोळी असा हरभऱ्याच्या डाळीचा चटका घेऊन गेलं की बस दुसरं वाटेत कालवणच काही लागायचं नाही. आता हरभऱ्याची डाळ मी 2-4 तास भिजत टाकली होती आणि अशी जाडसर मिक्सरमध्ये वाटून घेतली. वाटताना त्याच्यात मी अगदी अर्धा चमचा जिरे घातलेत बरं का. त्याच्यात आता आपण मोहरी घालूयात. मोहरी तडतडत आली की आपण हिंग घालणार आहोत. थोडा जास्तच हिंग घातला आहे बरं का. थोडीशी कढीपत्त्याची पानं, थोडा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि लागलीच आपण ही हरभऱ्याची वाटलेली जाडसर डाळ आहे ना ती घालून घेणार आहोत. त्याच्यात लाल तिखट, झटका आहे की नाही त्यामुळे थोडासा रंगाकरता लाल तिखट वापरलं. थोडासा कच्चा हिंग, थोडीशी कोथिंबीर. आता हे आपण हलवून घेऊयात. याच्यात आता चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊयात. थोडंसं लिंबू पिळूयात म्हणजे आपल्या चटक्याला छान चव येईल. गॅस मी बंद केला आणि हे छान आपण हलवून घेऊयात. असा आपला वाटला डाळीचा चटका तयार झाला. खाताना झटका लागेल आणि तोंडाला चव येईल याची मला खात्री आहे. चला तर मग आता पुढचा पदार्थ हरभऱ्याच्या डाळीचा काय करायचा तो बघूयात. हरभऱ्याच्या डाळीची आपण दुसरी रेसिपी करणार आहोत. ती म्हणजे हरभऱ्याच्या डाळीची कोशिंबीर. त्याकरता आपण हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि ती 3-4 तास भिजवून जाडसर वाटून घेतली. नंतर त्याच्यात आपण थोडंसं खोबरं, हिरव्या मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर, लहान चमचा भरून दाण्याचा कूट. याच्यात आपण चवीपुरता लिंबाचा रस. आता याच्यामध्ये आपण मोहरीची फोडणी घालणार आहोत. तेल तापले, त्यात मोहरी तडतडली आहे, थोडासा हिंग, या तळणीच्या मिरच्या. त्या मिरच्या जरा तळल्या गेल्या ना की आपण त्याच्यामध्ये हळद घालणार आहोत. आणि आता ही जी आपली फोडणी आहे ती आपण ह्याच्यावर घालणार. ही मिरची आपण नंतर थोडी गार झाली की हाताने कुस्करून घालूयात. आपण काकडीची किंवा इतराची कोशिंबीर करतो की नाही तशी अशी सैलसर वगैरे नसते, ही अशी कोरडीच असते. आणि काय माहिती आहे का की आपल्याकडे जे पूर्वीपासून आलेले पदार्थ आहेत की नाही ते हरभऱ्याची डाळ किंवा इतर आपल्या डाळी ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स आहेत आणि जितके तुम्ही कच्च्या प्रमाणात स्वयंपाकामध्ये आपण त्याचं सेवन करू तेवढे आपल्या शरीराला ते पौष्टिक आहेत. त्यामुळे मुलांना लहानपणापासून जर अशा कोशिंबिरी किंवा असे हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ किंवा इतर डाळीचे पदार्थ खायला घातले नक्की त्यांना त्याचा फायदा होईल. आणि लहानपणापासून जर या चवी कळल्या ना तर मुलं मोठेपणी ह्याच गोष्टी करता आपल्याला मागणी करतात. आता ही आपली कोशिंबीर तयार झाली. आहे की नाही. हे दोन्ही पदार्थ इतके चविष्ट आणि इतके झणझणीत आणि मस्त असतात की नाही की तोंडाला चवच येते आणि म्हणून कदाचित ह्याला चटका म्हणत असावेत असं मला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे मला नक्की अभिप्रायात कळवा. अशाच छान छान सोप्या आणि आजीच्या पोतडीतल्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपली संस्कृती बाय अनुराधा हे चॅनलसुद्धा बघायला विसरू नका. धन्यवाद.